बरं मला एक सांगा, कोणाकोणाला ह्या कच्च्या कैऱ्यांचं म्हणजे ताज्या कैऱ्यांचं लोणचं आवडते? मला तर खूप आवडते, म्हणून मी आज बनवणार आहे हे आज ताज्या कैऱ्यांचं लोणचं. हे कैऱ्या घेऊन आले होते, तर कैऱ्या कापून घेतल्या, त्याला हळद आणि मीठ लावून ठेवून दिलं. त्यानंतर मी इथे मसाले घेतले, कढीपत्ता घेतल्यानंतर मग मेथी दाणे घेतले, त्याला कुटून घेतलं, थोडं जिरं घेतलं, लाल मिरची पावडर घेतली, काळे मिरे थोडे कुटून घेतले, नंतर मोहरी घेतली, त्याला थोडं कुटून घेतलं, सोप घेतली, त्याला पण थोडं कुटून घेतलं आणि हिंग घेतला. आणि तेल हे असली सरसोचं तेल घेत आहे, म्हणजे मोहरीचं तेल. कढई गरम करून घेतली, त्यामध्ये तेल घातलं आणि तेल खूप कडक होऊ द्या लागतं. हे तेल म्हणजे वाफा निघू द्या लागतं त्याच्यामधून, तेव्हाच हे तेल वास सोडत नाही. आणि त्यानंतर थोडं मीठ घालायचं, म्हणजे याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. नंतर गॅस बंद करून द्यायचा आणि नंतर ते तेल कडकच असतं, तर त्यामध्ये मसाले घालून टाकायचे आणि मसाले भाजून घ्यायचे. नंतर ज्या कैरींच्या फोडी आपण मीठ आणि हळद लावून ठेवल्या होत्या त्या टाकायच्या आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आपल्या चवीनुसार. लोणचं बघून तोंडाला पाणी तर सुटलेलंच असेल. चला मग आता लाईक करा आणि सबस्क्राईब करा.